नमस्कार ताईंनो, कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आजचा व्लॉग म्हणजे हा खूप असा मस्त होणार आहे आणि व्लॉग पूर्ण बघा, कारण आज आम्ही चाललो आहोत गावाकडे आणि सकाळी उठले आहे। सकाळची तयारी दाखवत आहे आणि सगळं काही मला शेअर करता आलं नाही, थोडं मी जे काही माझ्या क्लिप आहे त्या शेअर केल्या आणि आता मी गावाला जायची तयारी करत आहे, पॅकिंग वगैरे सगळं। हॅलो गाईज, झाली आहे आमची जायची तयारी गावाकडं। आणि हे बघा बॅग वगैरे भरले, दाजींचा चालू आहे पैशाचा व्यवहार। बॅग बघा केवढी, आणि एवढी मोठी बॅग आहे आमची। हाय म्हणते ते, आणि दीदीला बघा अशी चप्पल घेतली काल, किती सुंदर दिसते बघ। कशी दिसते चप्पल? भारी दिसते। तिला तरी आवडली नाही? हा नाही आवडली। माझं गोलू एवढे दिवस आला नाही आणि आज येते आणि दूध पीत पिलं आणि घातले। आता आज झोपलं ना, बाहेर आलं जोडी। ते माझे पप्पा ते घेणार आहे स्कूटीच्या। आणि ना आपला गोलू इतके दिवस आला नाही आणि पुढे गेला होता निघून, आणि बघा आता येऊन बसले आम्ही। चाललो तर दारात कसं वाटतंय ना, म्हणजे गोलूला सोडून जायला एकट्याला लय वाईट वाटतं। हे बघा गोलू, म्हणजे गोल्या आम्ही चाललो बाबा, इथंच राखण रे आपल्या घराला। ये गोल्या, हाय म्हण माझी पिल्लू ग बाई, माझी शिवानी वाच, मला करमत नाही। गोलू गोलू, आम्ही चालू गोलू। गोल्या बाय बाय। तर ह्या बघा सगळं घरामध्ये ना, हे सोपे ना, याला थोडा स्प्रे मारून दिला, झुरळ झालेलं आहे। आणि ह्या बघा इतका पासारा घरामध्ये असं ठेवून दिलाय। आणि किचनवरती फ्रीज वगैरे सगळं बंद करून ठेवलं, पिना काढून ठेवल्या। अजून एका हे बंद केलं आम्ही, आपलं गॅसचं सगळं बंद केलंय। डाळी सगळं काढून ठेवलं वरती। पाण्याची बॉटल बर्फ ठेवला तर दीदीने करायला, खोबरं, याच्यात दही आहे, मला वाटतं टाकून ठेवायचं तसं। डाळ आहे उडीची। बाकी सगळे भांडे घासून ठेवले मी बघा, काहीच राहिले नाही, फक्त एवढे काम राहिले आता काही झाली। आणि जाता मला बांगड्या भरायचे, हात वल्ला झालाय माझा। तर हे बघा अशी तर सगळं आवरून सगळं असं ठेवलंय। आणि आता निघालो आहे आम्ही, आवाज देते मला बाहेर। तर चला जाता बोलू आपण। गोलू घाल दे, पापाच्या डोळ्यात घाण जाती। पप्पा जाऊ शकतात, है की नाही? चला मला बांगड्या भरायच्या। व्हिडिओ सुरुवात करायला घेतली लगेच खड्डा आला। आम्ही आता घरी गावाकडं आज एकदम छान कालाची बघा रस्ता चालले आता नगरच्या बाहेर आहे। दादू दिसा का दादू? दादू तो माहिती कसं
आता ह्या दादू नाही चप्पल बघ स्लीपर ओली 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 नाही तर एकदा लय भांडणं झाली माझ्या पप्पाची भेवरून माझी चप्पल बघ ना आले आम्ही हे खायला माझी चप्पल कशी कशी माझ्या मला पण दादा असं उजेडत ये रे तोंड दिसणार तुझा झोपायचं ना गाडीवर लई इकून इकून टोलत नुसतं तू माकडावानी काय म्हणते स्पेशल भेळ ते ॲक्ने काढत का जाहिरात त्याच्यामध्ये असते दादा लगेच ज्यूस आणि ते घ्यायला गेलं तिकडं मानसिक काय दिसते बघ दादू इकडे राहा. इकडून या असं वगैरे दिसेल ना. मान कसं मान मम्मी उद्या कुठे जायचं आपल्याला पुण्याला फर्स्ट टाइम आम्ही पुण्याला जाणार आहे. म्हणजे गेलतो पण रांजणगावपर्यंतच गेलतो. हा का आपल्याकडून घेऊन येत असतं. मम्मी घे माझी पण काढू चमचे नाही का दादू आणले चमचे चार एकच नंबर लागते एवढी झाली बघून कांदा पाणी हा का ना मग आणि ओली भेळ खाल्ली आणि निघालो आम्ही. तर बघा रस्त्याने इतकी छान अशी झाडं आणि वातावरण इतकं सुंदर आणि एवढं उन्हाळा म्हटलं तरी इतकं छान वाटत होतं. आणि हे गुलमोहराची झाडं मला खूप आवडतात. इतके सुंदर दिसतात ना असं मन मोहून टाकतात. इतके छान वाटतात आणि मी तो व्हिडिओ घ्यायचा मला म्हणजे मोहचं आवडलं नाही तर मी सगळा व्हिडिओ घेतला. जेवढे मला झाडं दिसले की मी लगेच त्याचा व्हिडिओ घेत होते. आणि आता आम्ही जाणार आहोत म्हणजे घरी गावाकडं पुतण्याचं लग्न आहे त्यासाठी जास्त काही आम्ही दाखवणार नाही आहे मी कारण त्यांना आवडतं नाही आवडतं त्यामुळे मी थोडे क्लिप आहेत त्या शेअर करणार आहे जास्त नाही. त्यामुळे तुम्हाला काय होईल थोडं का होईना माझं आमच्या जो पद्धतीनं गावाकडचे जे लग्न आहे ते पाहायला भेटणार आहे. तर नक्की चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. खूप अशी छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि आमची जे परंपरा असते कसं काय केलं आहे आम्ही ते तुम्हाला भरपूर काही गोष्टी एकदम खेड्यापासून तर शहरापर्यंत अशा गोष्टी पाहायला भेटणार आहे. तर ब्लॉग तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये नाही पण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अय्यो लय भारी दिसत आहे लय भारी दिसते. चला आता निघू लवकर. दमल्यावर नव्हतंय ना लय लांब आलोय. तुम्ही तिकडं चाला मी चालते एकटी तुमच्या बरोबर. तुमच्या माग चालते मी बघते ना चालून हळूहळू नाही चांगली स्पीडने चालते मी. मला इथं काही नाही एवढं हे तुम्ही माझे ऐका तुम्ही माग. आणि रस्त्याने आम्ही ना थोडासा रस पिलो ओली भेळ खाल्ली आणि पुढे गेलो. आणि तुम्हाला माहित होतं आम्ही सकाळी निघलो त्यामुळं काय होतं
नाश्ता वगैरे घरी आम्ही काहीच केलेलं नव्हतं. आज फुल बाहेरच जेवण होतं आमचं. आणि मग पुढे आलो, मिसळ खायला थांबलो. आणि मिसळ कधी घेताना एक मिसळ किंवा चौघामध्ये 2 मिसळ घेऊ नका. तर आम्ही पण तसं करत नाही, प्रत्येकाला सेपरेट घेत असतो. आणि काही जास्त पैसे वगैरे पण लागत नाही. आणि मिसळ पण छान होती. थोडीशी आम्हाला खारट वाटली, कारण आम्हाला आळणी खायची सवय आहे त्यामुळं. आणि बघा खूप सारे आयटम होते त्यामध्ये, गुलाबजामू, दही, शेव सगळं छान होतं. आणि मिसळ पण खूप मस्त होती. खूप मुलांनी आवडीनं खाल्ली. आणि कधी मध्ये खायला पण छान वाटतं. शक्यतो आम्ही बाहेर गेलेलं कधी खात नाही, कधी खातो कधी नाही खात असं नाही. आणि शक्यतो बाहेर आम्ही खायसाठी तर जातच नाही, कुठं गावाला वगैरे गेलो तरच आमचं खाणं वगैरे असतं. आणि इतकी मस्त आणि टेस्टी अशी मिसळ होती का बस. आणि भेळसुद्धा, ओली भेळसुद्धा खूप छान होती. आणि ह्यावेळेस रस्त्याने मस्त छान असं आमचा नाश्ता झालं, म्हणजे एक प्रकारचं जेवणच म्हणा तुम्ही झालं. कारण गावाकडे जाऊन आपल्याला काही जेवण वगैरे आयतं ताट काही येणार नाही आहे, कारण तिथं जाऊन आपण करायचं आणि आपणच खायचं असं असतं. त्याच्यामुळं आम्ही रस्त्यानेच तयारीत गेलो का मुलांना म्हणलं नको भुका वगैरे लागायला, कारण आपण रस्त्याने खाल्लेलं बरं. दमलेला असतो, घरी जाऊन चुलीजवळ जाऊन बसून करायचं आपल्या तेवढी कॅपॅसिटी नसते, कारण लांबचा प्रवास असतो. आणि बाजार होता आणि बाजारातून आहे ना सासऱ्यांसाठी भेळ घेतली आम्ही आणि जिलेबी घेतली. आणि मग घरी आलो. आणि बघा हे घरचं वातावरण आहे. आणि पूर्ण व्लॉग पूर्ण येणार आहे इथून पुढं, तर कंटिन्यू व्लॉग बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत संध्याकाळचं वातावरण बघा किती छान दिसतंय गावाकडचं. आणि गावाकडे कुणाकुणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला नक्की सपोर्ट करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.